Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me hi Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे busy day, आज आहे clinic, hospital clinic. So ready झालो आहे, normal routine start झाला आहे. रचना किचन मध्ये, नायसा गेली आहे स्कूल मध्ये, and yes, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. So back to home. आलोय घरी आणि आज आहे वालाचं बिरड ताक इन प्रोसेस, वरण भात. सो काल एक इन्सिडेंट घडला. काल आम्ही गेलेलो आराध्याच्या बर्थडे पार्टीला आणि जसं तुम्ही बघितलं आई पण निघालेली, पण अनफॉर्च्युनेटली तिथे एक इन्सिडेंट घडलं, एक छोटंसं ॲक्सिडेंट. म्हणजे आई गाडी चढताना नेमकी आई पडली आणि पायाला एकदम सूज आली अचानक, म्हणजे पूर्ण बॅक साईडला पडली आई आणि बऱ्यापैकी आईला लेफ्ट नीला पूर्ण स्वेलिंग आली. मग आम्ही रात्री हॉस्पिटलला गेलो, तिथे एक्सरे केला आणि मग समजलं आईला फ्रॅक्चर आहे, अनडिस्प्लेस्ड फ्रॅक्चर आहे. सो डॉक्टरांनी मग ॲडवाईस केलं, जे ऑर्थोपेडिशियन होते, 6 weeks प्रॉपर आराम करायचा आहे, बेड रेस्ट. सो म्हणून तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आई दिसली नसेल. संध्याकाळी खूप काही गोष्टी, काय काय गोष्टी आपल्या हातात नाही, जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आणि असं झालं. म्हणजे आम्हालाच कळलं नाही की कसं झालं. आम्ही लोक गाडी करत होतो आणि दुसऱ्या मोमेंटला बघतो तर आई अशा पूर्णपणे झोपली. पण लकीली मेजर असं काय नाही की ज्याला ऑपरेशन किंवा असं काय लागेल. सो कम्प्लीट बेड रेस्ट आणि पूर्ण वेट जे आहे त्या एरियामध्ये किंवा त्या पार्टला पूर्ण वेट नाही द्यायचं असं. पूर्ण जेवढं पण तुमचं प्रोसेस असणार आहे किंवा छोटी जर्नी असणार आहे तिथे तुमचं सहनशीलता ती खूप असायला हवेल. कारण आपण म्हणतो ते वॉकर आहे, पण ते वॉकरला पण तेवढं एका पायावर लंबी करत करत बेड रेस्ट. सो हे नी ब्रेस आहे ते सांगितले, त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडतो. 6 वाजले आहेत, 8:30. सनी सकाळी गेल्यानंतर काहीच शूट वगैरे नाही झालं, कारण मी सुद्धा बिझी झाली. तर मला खूप माझी कामं पेंडिंग आहेत, खूप साऱ्या गोष्टी एडिट करायच्या आहेत. 7 वाजता मी फ्री झाली, तरी एक्झॅक्ट तशी फ्री नाही झाली. पण जेवण बनवायचं होतं. सकाळी मी तर तसं केलेलं, वालाची उसळ वगैरे, पण भात वरण हे सगळं संपलं. मग मी बोलली की आता परत एकदा फोडणीचं वरण करते, भात आणि थोडंसं झुणका आईंना आवडतं, ठेचा आहे, भाकरी, बस हे आहे आत्ताचं जेवण. आणि आईंचं तुम्ही पाहिलंच, म्हणजे ऑल ऑफ अ सडन होतं. आमच्या डोक्यात पण नाही, तर ह्या अशा गोष्टी आपल्या ऑफकोर्स डोक्यात नाही येणार. बट एवढंच सांगेल की आपण कधी कधी खूप आपल्या बॉडीला टेकन फॉर ग्रँटेड घेतो. आपण आपल्या बॉडीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि आई तर नेहमीच घेतात, आई खूप कॉशियस असतात, पण ती गोष्ट त्यांच्या हातातच नव्हती. जे काही घडलं फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये, म्हणजे डोर ओपन होता, फक्त त्यांना एंटर व्हायचं होतं, एंटर करायला गेलं आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये त्या पूर्ण अशा खाली झोपल्या गेल्या. जे मला तर काय सुचलंच नाही. आणि खूप वेळ मग त्यांना उठता नव्हता येत. आम्हाला नव्हतं माहीत की ते एवढं येईल. आम्हाला वाटलं की फक्त सूज येईल आणि मग ती उतरेल. पण जेव्हा नंतर आम्ही आलो, जसं सनीने तुम्हाला सांगितलंच, त्यानंतर ते खूप वाढलं. मग रात्री हॉस्पिटलमध्ये दादा, बहिणी, सनी हे घेऊन गेले. 12:30-1 वाजेपर्यंत हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर सकाळी आज डॉक्टरकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं की इट्स फ्रॅक्चर्ड आणि आता 6 वीक आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाहीतर त्याच्यावर जर प्रेशर दिलं तर मग अजून ते एक्सटेंड होईल, अजून त्यात खूप काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. पण ह्या टायमाला आपल्याला समजतं की कोणतं, म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट किती इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉडी पार्ट काही ना काहीतरी रोल प्ले करत असतो. एवढं सांगेल, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.
लास्ट टाइम जसं माझी फ्रेंड प्राजक्ता तिचं सुद्धा ते निमित्त झालं. स्पोर्ट शूज व्यवस्थित स्पोर्ट शूज तिने घातलेले आणि तरीसुद्धा पाय कसा तिचं हे झालं, बोन ब्रेक झालं आणि मग त्याच्यानंतर खूपच काही काही प्रॉब्लेम्स झाले. अजूनपर्यंत बिचारी फेस करते. प्लेट्स वगैरे घातलेत. आत्ता कुठेतरी जाऊन ते आय गेस तिचे प्लेट्स काढले तर कुठेतरी जाऊन ती थोडीशी नॉर्मल झाली, नाही तर ती टोचत होते तिला आतमध्ये स्क्रू प्लेट्स वगैरे. बापरे, म्हणजे सगळ्या गोष्टींना एक निमित्त लागतं फक्त. एनिवेज काही नाही, लायसाला आता भरवते मी. आणि आत्ता जस्ट स्वीटीताईसुद्धा येऊन गेली. स्वीटीताई केतन हे येऊन गेले. फॅमिली अशा टायमाला फॅमिली जवळ असणं पण फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो पण माणूस आजारी असतो ना त्यालासुद्धा असं बरं वाटतं की देर इज समवन आहेत तिथे पूर्ण फॅमिली. आणि कालपासून सगळेजण एकदम अशी धावपळ करत आहेत, पॅनिक झालेले. कारण भीती वाटते ना ऑफकोर्स, आपल्या कोणत्या तरी एका फॅमिली मेंबरला असं झालेलं आहे आणि चालण्यात प्रॉब्लेम होते. म्हणजे आई एवढ्या पेनमध्ये आहेत ना, तरी त्यांचं असं ते असं मध्येच थोडंसं ते दाखवतात पण खूप स्ट्रॉंग आहेत. मी तर ते आधीपासून बोलत आले, आई खूप स्ट्रॉंग आहेत. कारण आईंना सगळे आजार आहेत पण कधीच ते चेहऱ्यावरती ते दाखवत नाही, नेहमी खुश असतात. इवन डॉक्टर तेच म्हणत होते, डॉक्टर ओळखतात, ते इथेच राहतात. सो तेच म्हणत होते की ह्या एवढ्या ॲक्टिव्ह आहेत ना की ह्यांना थोडंसं हे डिफिकल्ट जाणार आहे. 6 वीक्स एकाच जागेवर त्यांना बसायचं आहे. ओन्ली जेव्हा त्यांना टॉयलेटला जायचं आहे त्याच वेळेस ते उठू शकतात, नाहीतर बिलकुलसुद्धा नाही. थोडंसं त्यांना पण आईना थोडं डिफिकल्ट झालं. आणि आता ह्या नवरात्रीच्या ह्याच्यात त्यांचे खूप प्लॅन्स होते. त्यांना ऑफकोर्स आत्म्यानं वाईट वाटत असतं. आता जे झालं आहे त्याला आपण ॲक्सेप्ट करून काळजी घ्यायला पाहिजे. अँड काही नाही, चला मग आता मी नायसाला भरून घेते आणि मग सनी येता 10:30 वगैरे होतील. माझं जेवण झालेलं आहे. मी आज मस्त अवोकाडो टोस्ट केलेलं स्वीटीताईला सुद्धा दिलं, तिलासुद्धा आवडलं. आईना विचारलं, ते म्हटलं की थोड्या वेळानंतर मी जेवते. सो बॅक फ्रॉम हॉस्पिटल. नायसाला आणली एक छोटंसं सरप्राईज. नायसा लाईटला डॉलसाठी तर घर बांधायलाच लागेल. नायसा हे बघ, हे 2 पेजेस करायचे. 2 पेजेस ते क्रोकोडाईल सर. काय क्रोकोडाईल? खूप मोठा असेल ना, खूप जास्त असेल ना तर क्रोकोडाईल खायला मध्ये येला. असं करायचं. ते मॅमी शिकवलं. हे बघ, कळलं का? आई हे बघ, कळलं का? ग्रेटर आणि ओ माय गॉड, कसं शिकवले म्हणे ना क्रोकोडाईल, म्हणजे लक्षात राहील. स्मार्ट. आई मी कोकण करून संपला सगळ्या तू रोज बनवून मला पाहिजे. काल आई जशा पडल्या आम्ही वरती आलो. आम्ही आईच्या पाठी होतो की त्यांना पूर्ण क्लीन वगैरे करायला, कारण त्यांना खूप दुखत होतं. नायसा मॅडम तोपर्यंत काय करत होते मी सांगते. ट्रे घेतला, एका ह्याच्यात आईंसाठी थोडंसं काय भावनगरी काढली, एका ह्याच्यात ड्रायफ्रुट्स, पाण्याचा ग्लास आणि स्पेशल तिने बनवलं कोकम सरबत. आणि असा ट्रे घेऊन आलो आजीला लगेच. हा तू समजतं तिला? समजतं सगळं, पण कधी कधी वेड्यासारखी वागते. लाडात आली की 2च पेज आहे मम्मा. एवढे नाहीये, जास्त नाही. मला बघू दे पाठीमागे. The day comes to an end. आजचा दिवस असाच गेला. लवकरात लवकर आईची रिकव्हरी होऊन दे. खरंच, कारण एक व्यक्ती असं घरी आजारी पडलं किंवा काय झालं तर पूर्ण म्हणजे ना असं वाईट वाटतं, कारण ते खूपच ऍक्टिव्ह आहेत ना. आणि एकदम ऑल ऑफ अ सडन तो त्याला ब्रेक आलाय ना, तर मग ते कसं
कितीही बोललं तरी तो आपल्यात पण एक फ्रस्ट्रेशन, आपल्या म्हणजे जो पेशंट आहे त्यांना पण मग ते फ्रस्ट्रेशन ते वाढायला लागतं. ते मी त्यांना संध्याकाळपासून बोलतो टीव्ही लावून पण त्यांचा मूडच नाही. टीव्ही लावून आईचं किती एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणजे सिंगिंग, हो मग वेगवेगळं काय ना काय चालूच आज आहे. तर त्यांचं फोटोशूट होतं खाली, लोकमत मध्ये येणार होतं त्यांच्या ग्रुपचं पूर्ण फोटोशूट. तर किती एक्सायटेड होते आणि काल ते कसं झालं तर मग त्यांचं ठीक आहे, लवकर रिकव्हरी हो आणि मस्त परत बॅक टू नॉर्मल सगळं रुटीन त्यांचं स्टार्ट होऊन दे. होईल ते होईल. त्यांच्या विपावर खूप जास्त चांगली. हे किती आपण कधी शिकलो हे आता शिकतायत. आताच हे फास्ट आहे सगळं. चला सो अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आम्ही काही जास्त शूट नाही करू शकलो कारण सकाळी पूर्ण आमचं हॉस्पिटल मग ते सगळं काही झालं. मग सनी गेला हॉस्पिटलला, मग मी माझ्या कामांमध्ये बिझी झाली. सो काही ना काहीतरी चालूच आहे. बट सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. ऑफकोर्स काही गोष्टी सांगून नाही येत, ते कधीही घडू शकतात, बट तरी सुद्धा काळजी घ्या. तो या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ. बाय.